2024 हे वर्ष गेलं तसं गेलं, पण येणाऱ्या 2025 या वर्षात तरी माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे रे देवा, असं तुम्हाला वाटतंय का? 2025 या वर्षात तुमची भरभराट व्हावी, सुखसमृद्धी तुमच्या घरात यावी, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असंही तुम्हाला वाटत असणार, यात काही शंकाच नाही. म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या राशीनुसार उपाय करून बघा. राशीनुसार केलेले उपाय तुम्हाला आर्थिक भरभराट, सुखसमृद्धी, त्याचबरोबर मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण करणारे ठरतात. कोणते आहेत असे उपाय जे राशीनुसार करायला हवेत, ते कसे करावे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, येणारं नवीन वर्ष हे आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी सकारात्मक ठरावं असं तुम्हाला वाटत असणार. आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्याचबरोबर अडलेली कामं पूर्ण व्हावीत अशीही अनेकांची इच्छा असेल आणि म्हणूनच राशीनुसार उपाय करायला सांगितले जातात. सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल. 2025 या वर्षामध्ये मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचं पठण करायला सुरुवात करावी. रोज एकदा जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, पण न चुकता हनुमान चालिसा म्हणावं किंवा हनुमान चालिसा म्हणता येत नसेल तर मारुती स्तोत्र म्हणावं. या प्रकारची उपासना करणं मेष राशीसाठी 2025 मध्ये निश्चितच लाभदायी ठरेल. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाल रंगाचे कपडे मेष राशीच्या लोकांनी परिधान करावे. लाल रंग हा ऊर्जा, उत्साह देणारा रंग आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण होण्यासाठी या प्रकारचे कपडे परिधान करणं मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकतं. आता पुढच्या राशींकडे जाण्याआधी एक छोटीशी सूचना मेष राशीसाठी. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे, आर्थिकदृष्ट्या कसं असणार आहे, तुमची लग्न ठरणार आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर मेष राशीची 7.5 सुद्धा 2025 या वर्षामध्ये चालू होणार आहे. मग ती कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, 7.5 कुठले उपाय करायला हवेत, या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो नक्की बघा. आता वळूया वृषभ राशीकडे. नवीन वर्षाच्या आधी दही, दूध इत्यादी पांढऱ्या वस्तूंचं दान वृषभ राशीच्या लोकांनी करावं. याशिवाय गरजूंना मदत करावी. नवीन वर्षातही असा संकल्प कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. असं केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते. मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. त्याचबरोबर मुलांना शैक्षणिक वस्तूंचंही दान करावं. जी अनाथ मुलं असतात किंवा गरीब मुलं असतात, अशा मुलांना शैक्षणिक वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. असं केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नवीन वर्षात तुमच्याही घरात सुखसमृद्धी येऊ शकते. कर्क राशीच्या लोकांनी शिवमंदिरात जाऊन पूजा करावी. त्याचबरोबर दूध आणि तांदूळ या वस्तूंचं दान करावं. त्यामुळे आर्थिक फायदा होऊन आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. गूळ, गहू या गोष्टींचं दान सिंह राशीच्या लोकांनी करावं. शक्य झाल्यास सोन्याच्या वस्तूंचंही दान करावं, पण ते प्रत्येकाला शक्य नसतं. म्हणूनच गहू आणि गूळ हे तर प्रत्येकाला शक्य आहे, म्हणून त्या गोष्टींचं दान करणं लाभदायक ठरतं. या उपायांमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. तुमचं उत्पन्न वाढीच्या सुद्धा चांगल्या संधी तुमच्या समोर येतील आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांनी वर्षाची सुरुवात हिरवे कपडे परिधान करून करावी आणि मूगडाळ दान करावी. नवीन वर्षाची सुरुवात त्यामुळे चांगली होईल आणि धनसंपत्ती सुद्धा नवीन वर्षामध्ये तुम्हाला मिळेल, या काही ज्योतिषशास्त्रीय उपायांनी. आता वळूया तुळ राशीकडे. तुळ राशीच्या लोकांनी पांढरं वस्त्र परिधान करणं लाभदायक ठरू शकतं. त्याबरोबर सुगंधी आणि गुलाबी रंगांच्या वस्तूचं दान करणं तुळ राशीसाठी फायदेशीर ठरेल. नवीन वर्षात आर्थिक प्रगतीचा मार्ग त्यामुळे मोकळा होऊ शकेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात लाल रंगाच्या कपड्यांनी करावी. लाल रंगाचे कपडे परिधान करावेत आणि मसुराच्या डाळीचं दान करावं. त्याचबरोबर मंगळ ग्रहाच्या ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करावा. 108 वेळा जप करावा. या प्रकारे जर रोज जप करणं तुम्हाला शक्य असेल तर रोज किंवा कुठल्याही मंगळवारी जर तुम्ही जप केला तर आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. आता वळूया धनुराशीकडे. धनुराशीच्या लोकांनी केळीच्या झाडाचं पूजन करणं फायदेशीर ठरेल. चणा डाळ, हळद, पिवळ्या वस्तूंचं दान शक्यतो करावं. आर्थिक स्थिती त्यामुळे मजबूत होण्यास मदत मिळेल. मकर राशीच्या लोकांनी लोखंडी वस्तू तसंच काळे तीळ दान करावे. आर्थिक त्रासातून त्यामुळे दिलासा मिळेल आणि संपत्तीमध्ये सुद्धा वृद्धी होऊ शकेल. मकर राशीसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजेच 2025 मार्च 2025 मध्ये मकर राशीची 7.5 संपणार आहे. त्यामुळे मकर राशीला झालेला त्रास, मनस्ताप या सगळ्या गोष्टीचा दी एंड आता होणार आहे.
कुंभ रास. शनिदेवांची पूजा केल्याने कुंभ राशीला लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर उडीद डाळ दान करावी. मेहनतीचं योग्य फळ त्यामुळे मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता वाढेल. आता वळूया शेवटच्या राशीकडे, अर्थात मीन राशीकडे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं मीन राशीसाठी भाग्याचं ठरेल. शक्य असेल तर नियमितपणे विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी. नसेल शक्य तर घरी सुद्धा तुम्ही विष्णू पूजा करू शकता. त्याचबरोबर पिवळ्या वस्तूंचं दान करावं. त्यामुळे नवीन वर्षात आर्थिक लाभ होऊन भरभराट होऊ शकेल. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार हे काही उपाय तुम्हाला सांगण्यात आले, पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या राशीसाठी 2025 हे वर्ष कसं असणार आहे, आर्थिकदृष्ट्या कसं असणार आहे, नातेसंबंधांच्या बाबतीत कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर सगळ्याच राशींच्या व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, ज्यामध्ये 2025 कोणत्या राशीसाठी कसं असणार आहे हे सांगण्यात आलंय. तेव्हा त्या व्हिडिओ लिंक नक्की बघा. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.